मी शालिग्राम आकाराम धिसे. कुटाशामध्ये मी माझी स्वतःची शेती नसून लागवणीखाली शेती करतोय. मला यावर्षी आमचे हे प्रकाश सपकाळ यांनी ऑफर दिली होती की बुवा हे विजेतावाले आले आहे, तुम्हाला बॅगी पाहिजे का. मी म्हटलं नाही बा, मला अजितच हवी आहे, कारण की आमच्या शेतीमध्ये दुसरं उत्पन्न होत नाही, त्यामुळे आम्हाला अजित हवी आहे. मी याला म्हटलं मी विचार करतो, नंतर घेतो. पण तू मागच्या वर्षी जे आम्ही तिथं कार्यक्रम घेतला साहेब, कुठे तुम्ही होते ना साहेब तिथे? हो, लेहेगाव दर्यापूर. दर्यापूरचे तिथे कार्यक्रम जो घेतला, त्यांना खरोखर जो सीतादयाचा वेचा होता तो पहिला शेता एकराले 7 क्विंटल आला. 7 क्विंटल एकराले असं त्यांचं ते पहिला वेच होतं. आम्ही गेलो होतो तेव्हा तो पहिला कार्यक्रम. त्यानंतर आजही इथं आलो हे आपले झांबरे साहेबाच्या शेतामध्ये, तर खरोखर ही व्हेरायटी जी आहे तर मला तर फारच आवडली आहे. असं वाटते की यावर्षी आपण विनाकारण नुकसान केलं नाही, काही तर कमीत कमी 2 एकर तरी लावू. माझी स्वतःची जरी शेती नाही, पण मी लागवणीखाली 10 ते 12 एकर शेती करतो. पण अशी इच्छा झाली की बुवा आता हे खरोखर व्हेरायटी चांगली आहे, हिची बोंड जी आहे हे खूप समाधान वाटलं. हा एकदम बोंड जाड आहे. आणि बाकी जे व्हेरायटी आहे त्याचं बोंड बारीक राहते, आणि त्या बारक्या बोंडामुळे याची फकडी जी आहे याला काही वजन बरं. 5 फकडी आहे, आपल्या इकडे 4 फकडीचं बोंड येते, त्यामुळे त्याच्यामध्येही घट येते. बोंडी लहान असल्यामुळेही घट येते. पण आता यावर्षी कमीत कमी 1.5 एकर तर लावणारच लावणार, कारण की हे शेती पाहून आवडलं तुम्हाला विजय? बिलकुल. हे आमचे विजूभाऊ तर नेहमीच करतात, हे तर यांचं चालूच असते, हे लावू दे ते लावू दे. मग यांनी यंदा पण लावलेली आहे. किती लावली भाऊ यंदा? 5 एकर. त्या दिवशी मी गेलो होतो, खरोखर ते तुमच्या बाजूला शेत वेचलं मी. दादा आता येणाऱ्या वर्षी किती लावायचं नियोजन आहे तुमचा विचार? वाळून 20-25 एकर. आता याने सांगितलं सपकाळ आहे दादा आपलं किती राहील नियोजन? माझं 15 एकराचं मी 15 एकरचं विजेता है ना दादा आपलं? 10 एकर क्षेत्र. 10 एकर. दादा आपण किती लावणार? 5 एकर. दादा आपणही खुश आहे ना विजेत्यामध्ये? तुम्ही किती एकर पेरणार? 10 एकर. मार्गदर्शन यांच्याजवळ कसं शेती भरपूर आहे, 10-15 एकर लावू शकतात. चांगली ना? आम्ही 2 एकर तरी लावूच. धन्यवाद.